तटकरे पर्व असताना विधान परिषदेसाठी महेंद्र दळवी यांचा दावा। 18 तारखेला होणाऱ्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार असावा याबाबत कोकणातील वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भूमिका मांडली आहे। याबाबत अधिक माहिती देताना आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले, स्वायत्त निवडणुका म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आहे, त्याचं बिगुल खरं वाजलेलं आहे। कोकणामध्ये खऱ्याने आमची ताकद आहे शिवसेनेची, त्यामुळे कोकणाचा उमेदवार हा शिवसेना असला पाहिजे आमची आग्रही मागणी आहे। वरिष्ठ आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांना या संदर्भातली वरिष्ठ आमच्या नेते मंडळींनी किंवा कोकणातल्या सगळ्या मान्यवरांनी आमची व्यथा कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि खरं आहे की आता 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल। आम्ही आशावादी आहोत की कोकणातली विधान परिषदेची सीट शिवसेने वाटत आली पाहिजे, आमचं मताधिक्य जास्त आहे आणि कोकणाचा कणा हा शिवसेना आहे, त्यामुळे आम्ही आग्रही आहोत त्याच्यामध्ये की आज दुसऱ्या पुढे पक्षाचा राष्ट्रवादीच्या नेते आदरणीय तटकरे साहेबांच्या चिरंजीवचं अनिकेतचं नाव येतंय। खरं तर त्यांची ताकद 3 नंबरला आहे, आम्ही 1 नंबर असताना आम्हाला मिळालं पाहिजे। जिल्हा परिषद आम्ही 1 नंबर असताना दिलं नाही आहे, तिथे असणाऱ्या बीजेपीला त्या ठिकाणी दिलं, आम्ही स्वागत केलं। वरच्या आदेशाप्रमाणे आम्ही सत्तेत सहभागी झालो आणि शेवटी जिल्ह्याचा विकास वेळा साधा असेल तर सगळ्यांचं समोर पाहिजे। राज्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र आहोत, केंद्रामध्ये एकत्र आहोत, जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भूमिकेशी सहमत आम्ही गेलो। पण ही निवडणूक वेगळी आहे, ज्या मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले, जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती असतील किंवा नगरसेवक असतील, या सगळ्या त्यांच्या मतातली ही निवडणूक आहे आणि मग पूर्ण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आमची ताकद जास्त आहे आणि कोकणाचे आमचे वरिष्ठ नेते आहेत उदय सामंत, या संदर्भात योग्य निर्णय घेतील, कुठेही असा चुकीचा होणार नाही अशी आमची पूर्ण खात्री आहे आणि म्हणून आशावादी आहोत की याला 2 दिवसामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार एक शिवसैनिकाला न्याय मिळेल असं आमचं म्हणणं। तर राष्ट्रवादीमध्ये तटकऱ्यांकडे विचारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आतापर्यंत त्यांचा जो काय राजकीय प्रवास आहे तो उलटफेर करणार निश्चित आहे आणि म्हणून अशा गडबडीत असणाऱ्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये सगळ्या जिल्ह्याचंच म्हणणं आहे। आतापर्यंत तटकरे साहेबांनी त्यांच्या घरात तिकीट देण्यासाठी प्रत्येक युक्त्या वापरण्यात सक्सेस झाल्या। आता जनतेने ठरवलं या निवडणुकीमध्ये, जे इलेक्टेड मेंबर आहेत, जे आता स्वायत्त निवडणूक निवडून आले, त्यांनीच ठरवलंय काही असं चालेल पण या वेळेला वेगळा उमेदवार निवडून द्यायचा आहे। त्यामुळे आता तटकरे साहेबांची राष्ट्रवादीची जी अवस्था आहे ही अतिशय दयनीय आहे, त्यांना पक्षात कोणी विचारत नाही आहे, त्यांनाच तिकीट मिळेल की नाही मुलाला याची खात्री नाही आहे। म्हणून आमची आग्रही मागणी आमच्या पक्षाकडे आहे की शिवसेना आमच्या एका शिवसैनिकाला न्याय नक्की देईल। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्याने नेत्रदीपक असे यश देऊन देखील आपल्याला माहितीच्या माध्यमातून जे स्थान मिळालं पाहिजे ते मिळालं नाही आहे, याच्या शल्य माध्यमाने निश्चित आहे। पण याच्यामध्ये पक्षाचे काही नेते खरं कोकणाचे ज्यांचे आपण ज्यांना नेतृत्व दिले ते उदय सामंत यांची भूमिका काळेसाहेब महत्वाची असली पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। आपण या सगळ्या प्रक्रियेवर पार पडत असताना प्रत्येकाचं स्वप्न निश्चित असतं। एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला वाटतं की मी सरपंच बनावं, सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य बनावं, ही प्रक्रिया आहे आणि शेवटी पक्षाचं हित लक्षात घेऊन आपण सगळंच लेखन काम करत असतो आणि म्हणून बाकीच्या निवडणुका जरी पार पडल्या तरी येणारी 18ची निवडणूक ही आपल्या कोकणासाठी अतिशय महत्वाची आहे। हे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये मताधिक्य सर्वाधिक जास्त आपल्या असल्या कारणाने आपल्या पक्षाने ती निवडणूक लढवावी असं सगळ्यांचं लोकप्रतिनिधीचं म्हणणं आहे। ज्या जनतेने लोकप्रतिनिधी निवडून दिले, मग ते पंचायत समिती सभापती असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांच्या मतांना ही निवडणूक पार पडणार आहे आणि मग ही निवडणूक लढणं हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्ष इथून अतिशय मदत वाटतं आणि मग मागील झालेल्या निवडणुकीमध्ये जे काय घडलं बिघडलं विचार न करताना धैर्याने ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि मग पक्ष याचा विचार नक्की करेल आणि एका शिवसैनिक त्याला हा न्याय मिळेल अशी माझी नक्की भूमिका आहे। अशाच नवनवीन बातम्या व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या दीप दर्पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।